मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा. विश्वास वाहू द्या नात्यांचा, त्यात गोडवा असू द्या साखरेचा. कोजागरी पौर्णिमा. कोजागरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अश्विन महिन्यामध्ये नवरात्रानंतर येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं. शरद पौर्णिमा देखील त्याचंच नाव आहे. आरोग्याच्या दृष्टीनं या पौर्णिमेला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. या रात्री 12 वाजल्यानंतर अमृत पाजत असल्यामुळे त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असं मानलं जातं. पूर्ण वर्षभरामध्ये फक्त याच दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असल्यामुळे त्या रात्रीचं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येतं. त्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास आयोजित केला होता. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टी करतात. लाभदायक असल्यामुळे कितीतरी औषधींचं सेवन या रात्री केल्यामुळे जे फळ मिळतं ते मसाले दूध किंवा केशर दूध घेतल्यामुळे मिळतं असं सांगितलं जातं. लंकाधिपती रावण या अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरशाच्या सहाय्याने आपल्या नाभीद्वारे ग्रहण करीत असे आणि म्हणूनच त्याला पुनश्च तारुण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणामध्ये लिहिलेली आहे. लक्ष्मी देवी या दिवशी, इनफॅक्ट या रात्री म्हणायला हरकत नाही, आकाशामधनं भ्रमण करत असते आणि जागरती अर्थात कोण कोण जागरण करतंय याचा ती आढावा घेत असते आणि जागरण करण्यावरती ती प्रसन्न होते आणि त्यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त हा कायम राहतो आणि म्हणूनही या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे. अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवून त्याच्यामध्ये केशर, वेलची आदी मसाला घालून ग्रहण केल्यामुळे आरोग्यास लाभ मिळतो. या दूध सेवनाचं महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं आहे. एका संशोधनानुसार या दुधामध्ये लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं आणि म्हणून हे तत्व चंद्राच्या किरणामधून अधिक मात्रेत खेचण्याचं कार्य या रात्री केलं जातं. तांदळामध्ये स्टार्च असल्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सुलभ होते आणि यामुळेच पूर्वीपासून ऋषीमुनींनी दूध चंद्रप्रकाशात आठवण्याविषयीचं सांगितलं आहे. एकूणच हे सारं काही विज्ञानावरती आधारित आहे. पावसाळा संपल्यानंतर येणारी ही पहिलीच पौर्णिमा. पावसाच्या 4 महिन्यानंतर आकाश स्वच्छ आणि निरभ्र होतं. चंद्रदर्शनही चांगलं होतं. अश्विन महिन्यातल्या या पौर्णिमेला आकाशात संपूर्ण स्वच्छ असं वातावरण आणि चंद्र मोठा आणि समीप दिसतो. या स्वच्छ आणि कोरड्या वातावरणामुळे आपल्याला एक वेगळंच अप्रूप वाटतं जेव्हा आपण चांदणं आणि चंद्र पाहतो. रात्रभर आप्तेष्ट मित्रमंडळ यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये गाण्याच्या भेंड्या, भजनं अशा प्रकारे आपला एक वेगळ्या प्रकारचा वेळ आप्तेष्टांबरोबर घालावा आणि दुधाच्या अवतीभोवती बसावं जेणेकरून चंद्राची किरणं त्या दुधामध्ये येतील आणि हे दूध सेवन केल्यानंतर आपल्या आरोग्याला एक वेगळी झळा येईल. अस्थमा, दमा या लोकांच्या आजारांवरती देखील हे एक प्रचंड रामबाण उपाय आहे. या रात्री दम्याचं औषध आपण जर खिरीमध्ये घालून चंद्राच्या प्रकाशात ठेवलं आणि पहाटे अंदाजे 4च्या सुमाराला हे जर ग्रहण केलं तर त्या रोगाला दम्यापासून मुक्तता मिळतं असंही मानलं जातं. रोग्याला संपूर्ण रात्र जागरण करावं लागतं आणि त्यानंतर औषध ग्रहण केल्यानंतर 2 किलोमीटर तरी चालावं असं देखील शास्त्रामध्ये म्हटलं आहे. आता पौराणिक कथा बरं काय आहे ह्याची. तर पूर्वी एक सावकार होता, त्याला 2 मुली होत्या. त्या दोघींनी शरद पौर्णिमेचं व्रत करायच्या. मोठी मुलगी कन्या त्यांचं व्रत अत्यंत भक्तिभावाने करायची, धाकटी थोडं अर्धवटच सोडायची. पुढे दोघींचा विवाह झाला. धाकटी कन्या व्रत अर्धवट करत असल्यामुळे तिला होणारं अपत्य हे नेहमी जन्मल्याबरोबर मरून जायचं. ब्राह्मणाजवळ त्यांनी विचारपूस केल्यानंतर तिला सांगितलं गेलं की शरद पौर्णिमेचं व्रत तू करतेस पण ते अर्धवट सोडते म्हणून ही आपत्ती आली आहे. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे तिने ते व्रत पूर्ण केलं आणि त्यानंतर तिला संतान प्राप्त झाली आणि ते मूल देखील लगेच मृत झालं. मग त्या मुलाला काय झालं, एका पाटावर ठेवलं, व्यवस्थित झाकलं आणि तिने मोठ्या बहिणीला बोलवलं आणि तो पाट तिला बसायला दिला. ज्या वेळेला त्या मोठ्या बहिणीच्या वस्त्राचा स्पर्श त्या बाळाला झाला, ते बाळ जिवंत झालं. मोठ्या मोठ्या रडायला लागलं. तेव्हा ती मोठी मुलगी धाकटीला म्हणाली की ज्या पाटावरती बाळाला ठेवलंस तोच तू पाट मला बसायला दिला, माझ्या बसण्यामुळे तो जीव गेला असता तर ती धाकटी म्हणाली नाही ताई, तुझ्या स्पर्शामुळेच हा जिवंत झालाय. आणि या प्रसंगानंतर तिने नगरातील सर्वांनाच हे शरद पौर्णिमेचं व्रत करायला सांगितलं. तेव्हा आम्ही सारेजण हे व्रत करूया आणि अर्थातच चंद्राची शीतलता आणि लक्ष्मीची समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आणूया.
आणि अर्थातच कृष्णाची रासलीला ही आपल्या आयुष्यामध्ये एक सोज्वळ अशा प्रकारची चैतन्य निर्माण करणे ठरो. या कोजागरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. द विनिंग टॉक्समध्ये विनय पोद्दार. नमस्कार.